नमस्कार, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की लाडके बहीण ह्या ठिकाणी काही त्रुटी, काही जे डॉक्युमेंट आहे ते सध्याला आता रद्द करण्यात आले आहे. तर जसं की एक्झाम्पल डोमेसिल किंवा उत्पन्न वगैरे जे पण काही ज्या डॉक्युमेंटसाठी जास्त वेळ लागत आहे ते डॉक्युमेंट कमी करण्यात आले आणि या ठिकाणी वेळसुद्धा वाढवून देण्यात आला आहे. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की JRच्या माध्यमातून कोणकोणते डॉक्युमेंट आणि लास्ट डेट काय सगळी माहिती या ठिकाणी हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की बघा, कारण की या ठिकाणी डॉक्युमेंट हे चेंज करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात निवेदन करून इच्छितो. एक नंबरमध्ये का सादर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलैपासून ठीक आहे 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. ओके. तर या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता मदत 2 महिन्याने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तर या ठिकाणी आता 2 महिने हे वाढवून देण्यात आले. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलैपासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. ठीक आहे. चला तर याच्यानंतरला खाली बघा, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याने नमूद करण्यात आल्या होते. आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे या ठिकाणी आता तुम्हाला जसं की एक्झाम्पल आदिवासी प्रमाणपत्र नाही आहे तर त्याच्यानंतरला 15 वर्षापूर्वीचे जसं की एक्झाम्पल आपल्याकडे कंपल्सरी राशन कार्ड असतं तर या ठिकाणी आपल्याला राशन कार्ड द्यावं लागेल आदिवासी प्रमाणपत्राऐवजी. ठीक आहे. त्याच्यानंतरला राशन कार्ड नसेल तर मतदान ओळख. ठीक आहे. ते नसेल तर शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला. या 4 डॉक्युमेंटपैकी कोणतेही आपल्याला एक ग्रह धरल्या येणार आहे. ठीक आहे. या 4 पैकी आपल्याला कोणतेही एक प्रमाणपत्र या ठिकाणी लागू शकतं, जसं की अधिवास प्रमाणपत्र नसेल तर. त्याच्यानंतरला 3 मध्ये बघा, सादर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. तर या ठिकाणी पहिली काय होती, 5 एकराच्या असेल तर या ठिकाणी लाभ घेऊ शकत नव्हते. तर आता या ठिकाणी जी शेतीची अट आहे ती कमी करण्यात आली आहे. त्याच्यानंतरला बघा खाली 4 नंबरच्या पॉईंटमध्ये, सादर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा 21 ते 60 होता. ओके. तर आता त्याऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आले. तर या ठिकाणी डबल 5 वर्ष हे वाढवून देण्यात आले आहे. आता 5व्या पॉईंटमध्ये बघा काय सांगितलं आहे, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल, जसं की परराष्ट्र म्हणजे बाहेर राज्यातील जे महिलांनी महाराष्ट्रामधील पुरुषांसोबत लग्न केलं असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीच्या जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्यात धरण्यात येणार आहे. ठीक आहे. तर इतर परराज्यातील ज्या महिला आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये लग्न केलेलं आहे तर त्यांच्या पतीचं जसं की तर यांचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र हे लागू शकतं. ठीक आहे. ते पण भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतरला 6व्या पॉईंटमध्ये बघा काय चेंजेस झाले. 1.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. तर या ठिकाणी आता उत्पन्न नसेल तरी पण तुमच्याकडं पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असल्यास तर या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र सूट देण्यात येत आहे. ओके. तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी चेंजेस झाले आहे. 7व्यामध्ये बघा, सादर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे. तर या ठिकाणी बघा एक्झाम्पल, एका घरामध्ये 21 वर्षाची वरती मुलगी आहे, तिचं लग्न नाही झालं. ओके. विवाह नाही झाला तरी पण ती व्यक्ती ह्या योजनेसाठी पात्र आहे. हे सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी सगळ्या महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर या ठिकाणी जे पण डॉक्युमेंटसाठी जास्त दिवस कालावधी लागत होता ते आता बंद करण्यात आलं आहे. व्यवस्थितरित्या या ठिकाणी त्रुटी वगैरे ज्या सांगितल्या होत्या त्या व्यवस्थितरित्या केल्या आहे. तर या ठिकाणी सगळ्या महिलांना जसं की आता ऑनलाईन अर्जसुद्धा
चालू झाले आहे भरणे. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्यासुद्धा भरू शकता. आपल्या रॉयल मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नेक्स्टवाला व्हिडिओ अर्ज कसा भरायचा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून हे सांगितलं जाणार आहे. एवढे डॉक्युमेंट तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. जसं की या ठिकाणी तुम्हाला जे सांगितलं आहे त्या पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला ठेवायचे. ओके. नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की आता या ठिकाणी आपल्याला